आणि महापालिकेची या विशेष भागामध्ये आपण महानगरपालिकेच्या अनुषंगाने मुलाखती घेत आहोत। आज आपल्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख विजय बलुगडे सर आहेत। सर, आपलं स्वागत। सध्या महानगरपालिका निवडणुका आता लागलेल्या आहेत। एकंदर सर्वच पक्षांवरती त्याच्या हालचाली आपल्याला पाहायला मिळतात। या महानगरपालिकेच्या अनुषंगाने आपल्या शिंदे शिवसेनेची काय नेमकी भूमिका असणार आहे? या ठिकाणी शिंदेसेना अतिशय ताकदीने या इलेक्शनला सामोरं जाते आणि महायुती म्हणून या ठिकाणी आपण सामोरं जातो। राज्यामध्ये असणारी महायुती सरकार आणि इथं असणारी महायुती याचा प्रचंड प्रभाव या इलेक्शनमध्ये दिसून येईल। कारण सरकार दोन्हीकडे समान असलं तर त्या ठिकाणी दोन्ही गती येईल आणि या गतीमुळं इथं प्रभावशाली काम दिसेल। कारण प्रशासन असताना थोडं कामाचं बोजवारा उडतो हे या जनतेनं आता गेली 7-8 वर्ष बघितलेलं आहे। इलेक्शन नसल्यामुळं खरं तर फार मोठं नुकसान महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे। आणि ज्यावेळी सरकार आमचं महायुतीचे प्रशासन या ठिकाणी महानगरपालिकेत येईल त्यावेळी अतिशय गतिमान असं या ठिकाणी काम होतील। त्यामध्ये प्रामुख्याने आमचा एक रंकाळाचं संवर्धन आहे, महालक्ष्मीचा आराखडा झाला आहे 1200 कोटीचा, तो महत्त्वाचा इथे भाग आहे। आणि त्याच्याबरोबर STP प्लॅन्ट जो आहे, माननीय पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी कचरा उठावासाठी अतिशय प्रभावपणे काम करण्यासाठी ती योजना STPची प्लॅन्टची या ठिकाणी प्रभावपणे राबवतील। तसेच थेट पाईपलाईनमध्ये अनेक त्रुटी या ठिकाणी आहेत, प्रशासनानं गांभीर्याने तिकडे बघितलेलं नाही। पालकमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी 2-3 व्हिजिट माननीय पालकमंत्री महोदयांनी, आमदार राजेश क्षीरसागर साहेब असतील, अमन महाडिक साहेब असतील, यांनी या ठिकाणी व्हिजिट करून त्या दुरुस्ती करणं हे फार गरजेचं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आमचं लक्ष राहील। आणि या ठिकाणी तर 1200 बेडचं हॉस्पिटल होते कोल्हापूर शहराच्या दृष्टीनं, ते देखील फार मोठं महत्त्वाचं आहे। कारण त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल आजपर्यंत कोल्हापूर शहरामध्ये नव्हतं किंवा जिल्ह्यात नव्हतं। कॅन्सर हॉस्पिटल 250 बेडचं होतं आणि 700 बेडचं रेग्युलर हॉस्पिटल होते। त्यामुळं फार मोठी संधी या कोल्हापूरला होईल। त्याचंच खंडपीठ झाल्यामुळं आज रस्त्यांची देखील मोठ्या रस्त्यांची या ठिकाणी गरज आहे, रिंग रोडची गरज आहे। त्यामुळं आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी प्रभाव करून काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होईल असं मला विश्वास वाटतो। महायुती म्हणून आपण इलेक्शन लढवत असताना शिंदे शिवसेनेकडून आपण किती उमेदवार उभे करणार आहात आणि काय अजेंडा असणार आहे? शिंदे सेनेकडून सर्वच उमेदवारांची सर्व वार्डामध्ये आपले उमेदवार या ठिकाणी तयार आहेत। पण महायुती म्हणून आपण सामोरं जात असताना शिंदे सेनेकडून सुद्धा महायुती म्हणून लढवायचे आम्ही संकेत दिलेले आहेत आणि त्यामुळं शिंदे सेना देखील एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी एक प्रभावशाली म्हणून एक नंबरला आपण राहण्याचा प्रयत्न करू। पण महायुती म्हणूनच आपण या ठिकाणी लढणार आहोत असं या ठिकाणी शिंदे सेनेचा प्लॅन असेल। अनेक विकास कामांबद्दल बोलला। सध्या शहरामध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे शहराची हद्दवाढ, आणि ती झाली तरच निवडणुका होणार होत्या अशीही चर्चा झाली आणि तो हद्दवाढीचा प्रश्न कुठेतरी प्रलंबित राहिलेला आहे। त्याबद्दल आपल्याकडून काय प्रयत्न राहणार आहेत, आपले विचार काय आहेत? खरोखर अतिशय कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे हद्दवाढ। यासाठी अनेक वर्षे या ठिकाणी 40 वर्ष आंदोलन झाले। ज्यावेळी नगरपालिका होती, म्युन्सिपल कॉर्पोरेशन कोल्हापूरचं, त्यावेळीपासून त्यावेळी देखील हद्दवाढ होऊनच ती व्हावं असं त्यावेळी देखील 53 वर्षापूर्वी म्हटलं जात होतं। त्याच्यानंतर देखील आता माननीय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब झाल्यानंतर हद्दवाढीला या ठिकाणी गती मिळालेली आहे आणि हद्दवाढ कोणत्याही परिस्थिती होईल आणि त्याला शिवसेना शिंदे गट मी या ठिकाणी सांगतो की कुठल्याही परिस्थितीत आमचा त्या गोष्टीला पाठिंबा असेल आणि येणाऱ्या काळामध्ये हद्दवाढी होईल याबद्दल मला कुठल्याही पद्धतीत शंका नाही मनामध्ये। कारण पुणेसारख्या शहराची 29 वेळा हद्दवाढ झाली आहे, कोल्हापूरची 1 वेळा देखील वाढ झालेली नाही। त्यामुळे लोकांच्यामध्ये प्रचंड या गोष्टीविषयी रोष आहे। त्यामुळं शिवसेनेचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत आम्ही पूर्ण करू असं या ठिकाणी आम्ही अभिवचन देतो। जवळपास खूप वर्षांचा गॅप आहे या निवडणुकांमध्ये आणि आपण आता पाहतोय की इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मग उमेदवार ठरवत असताना यामध्ये आता पक्षांतर किंवा त्यातली पक्ष बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे आव्हान आपण कशा पद्धतीने पेलणार आहात? खरं तर शिवसेनेमध्ये आदेश दिला जातो आणि त्या आदेशावर चालणारी शिवसेना आहे। म्हणून मला वाटतं की किती जरी आमच्याकडे इच्छुक असले तरी एकदा पक्षानं जे धोरण ठरलं त्याची प्रामाणिक हा शिवसैनिक असतो आणि शिवसैनिक हा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करेल असं मला वाटतं। शिवसेना ही पक्षाच्या आदेशावर चालणारी संघटना आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी हे होणार नाही, बंडखोरी होणार नाही शिवसेनेमध्ये। आपण आता पाहतोय ह्याआधी प्रभाग एक प्रभाग होते, पण आता 4 प्रभागांचा मिळून 1 प्रभाग झालेला आहे आणि त्यामुळे काय झालंय की मतदारांमध्ये मतदान कुठे करायचं, काय करायचं एक संभ्रम अवस्था सध्या निर्माण झालेली आहे। त्यासाठी पक्ष असेल, प्रशासन असेल किंवा NGO असतील यांच्यामार्फत कार्यशाळा किंवा त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। आपल्याला काय वाटतं, नेमकं काय व्हायला हवं? नाही, बहुसदस्यीय पद्धती ही पारंपरिक पद्धत आहे। मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल किंवा अनेक प्रभागामध्ये बहुसदस्यीय पद्धतच आहे। महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये 1 सदस्यीय पद्धत होती
आणि त्यामुळं आता आपल्याला असं नवीन वाटतं, पण लोकांना तसं काही नवीन वाटणार नाही, कारण अनेक इलेक्शन हे एकदम होत असतात. त्यात 2-2 मशीन ठेवले जातात आणि 2 मशीनवरती वेगवेगळे मतदान याच्या अगोदर सुद्धा जनतेने केलेलं आहे. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा ज्यावेळी एकत्रित होती त्यावेळी 2 मशीन त्या ठिकाणी ठेवली जात होती. आत्तासुद्धा तशाच पद्धतीने होईल. त्यामुळे लोकांना फार मोठा काय त्रास होईल असं मला वाटत नाही, पण लोकांच्यापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी मार्गदर्शन करणे देखील गरजेचं आहे. पण शासनही करेल त्या पद्धतीने प्रत्येक पक्ष देखील त्याची काळजी घेईल आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मतदान होईल. या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण मतदारांना काय आवाहन कराल? महानगरपालिका इतक्या वर्षाने इलेक्शन होतं, त्यामुळे 100% मतदान व्हावं अशी माझी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मला लोकांना विनंती करायची आहे. कारण लोकशाही जर बळकट व्हायची असेल तर 100% मतदान होणं ही काळाची गरज आहे. कारण लोकांना वाटत असतं की ह्या सुधारणा झाल्या पाहिजेत, पण आपलाच लोकप्रतिनिधी योग्य असावा यासाठी आपण मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणं हा एक लोकशाहीचा मोठा एक आधारस्तंभ आहे की मतदान प्रक्रिया ही 100% होणं. म्हणून मला वाटतं की लोकांनी 100% मतदान करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. या येणाऱ्या येऊ घातलेल्या महानगरपालिकेमध्ये प्रत्येक पक्षाचा एक अजेंडा आहे, तसा शिंदे शिवसेनेचाही एक अजेंडा आहे. हद्दवाढीसारखा मोठा प्रश्न तोही मार्गी लागण्याचं सरांनी आता आश्वासन दिलेलंच आहे. त्याचबरोबर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचंही सरांनी आवाहन केलेलं आहे. धन्यवाद सर, आपण दिलेल्या अनमोल वेळेबद्दल मी आपली आभारी आहे. पाहत रहा TV नेक्स्ट मराठी.